नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता अर्जुन सायलीने 22 वर्षांपूर्वी घडलेल्या अपघाताच्या मागे नक्की कोण व्यक्ती होती, तिने हा अपघात घडून आणण्याचा प्रयत्न केला होता, त्या व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता शोध घेत असताना, त्या संपूर्ण अपघाताच्या मुळाशी जात असताना इथे महिपतचं नाव समोर आलेलं असतं. आणि इथे रविराज काकांच्या अपघाताच्या मागे महिपतचं कनेक्शन असल्याचं समोर आलेलं असतं. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे अर्जुन सायली यांच्या भन्नाट प्लॅनिंगमुळे इथे आता महिपतला रंगे हात पकडलेला असतो. 22 वर्षांपूर्वी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला आता 22 वर्षांनंतर मिळालेली असते. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता महिपतने स्वतःच्या तोंडाने इथे गुन्ह्याची कबुली दिलेली असते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे अर्जुन सायलीच्या रचलेल्या या जाळ्यामध्ये पूर्णपणे आता महिपत अडकलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, महिपत तर आता गजाआड झालेलाच असतो. त्याची रवानगी जेलमध्ये झालेलीच असते. पण आता महिपतच का? म्हणजे महिपतने रविराज काकांच्या गाडीचा अपघात घडून आणण्याचा प्रयत्न का केला असावा, हा तर प्रश्न निर्माण होतोच. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता महिपतने खूप मोठ्या सत्याचा उलगडा केलेला असतो. महिपतने अर्जुनला सांगितलेलं असतं की मला तर जेलमध्ये पाठवलंस, पण खरं तर या अपघाताच्या मागे दुसराच कुणीतरी मास्टर माइंड आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन विचारतो की महिपत सांग, तो मास्टर माइंड कोण आहे? तेव्हा महिपतने नागराजच्या नावाचा खुलासा केलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, अजून एक व्यक्तीची एंट्री आता पुन्हा एकदा सिरियलमध्ये झालेली असते. तो व्यक्ती म्हणजे बाबू ड्रायव्हर. आत्तापर्यंत बाबू ड्रायव्हर हा मेलेला आहे अशीच बातमी सगळीकडे पसरली होती. हॉस्पिटलमध्ये सुद्धा रविराज काका जेव्हा बाबू ड्रायव्हरकडे शेवटचे गेलेले असतात, तेव्हा बाबू ड्रायव्हर मेलेला असतो. आणि जाता जाता त्याने एक मेसेज दिलेला असतो, तो म्हणजे की तुझी मुलगी जिवंत आहे. पण प्रेक्षकांनो, इथे बाबू ड्रायव्हरला नागराजनेच मारलेला असतो. त्याच्या तोंडावरती उशी ठेवून त्याला गुदमरून मारण्यात आलेलं असतं. मग हा बाबू ड्रायव्हर जिवंत कसा? तर इथे अर्जुन सायली या दोघांनी बाबू ड्रायव्हरला तुळजापुरामध्ये बघितलेलं असतं. आणि बाबू ड्रायव्हरला आता तुळजापूरमधून शोधून काढत इथे अर्जुनने त्याला काही प्रश्न विचारलेले असतात. तर इथे बाबू ड्रायव्हरने पोलीस स्टेशनमध्ये येऊन महिपतच्या विरोधामध्ये साक्ष दिलेली असते. आणि त्याचबरोबर अर्जुनची केस इथे आता भक्कम केलेली असते. कारण बाबू ड्रायव्हरने सांगितलेलं असतं की रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा अपघात घडून आणण्यासाठी मला महिपतने पैसे दिले होते. ती सुपारी मला महिपतनेच दिली होती. आणि मी ती सुपारी घेण्यासाठी नकार दिला तर महिपतने बंदुकीचा धाक दाखवला. जर मी हा अपघात घडून आणला नाही तर महिपत शिखरे मला मारून टाकणार होता. आणि त्या भीतीपोटी मी हा अपघात घडून आणला होता, असं बाबू ड्रायव्हरने सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता त्याने महिपतच्या विरोधात साक्ष दिल्यानंतर महिपतची केस अजूनच वीक झालेली असते. आणि त्याचबरोबर अर्जुन सायलीची केस अजूनच भक्कम झालेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता अर्जुन सायलीने प्लॅनिंग केलेलं असतं की महिपतला आता अपघाताच्या ठिकाणी बोलावून घ्यायचं आणि प्रतिमा आत्याला त्याच्यासमोर उभं करायचं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रतिमा आत्या एकटी नसणार आहे. अर्जुन सायलीसुद्धा तिथे वरती एका झाडावरती लपून बसलेले असतात. त्याचबरोबर एका बाजूला रविराज काका असतात आणि एका बाजूला सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम. हे सगळेजण लपून छपून आता प्रतिमावरती लक्ष ठेवून असतात. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आजूबाजूच्या झाडांना CCTV कॅमेरेसुद्धा लावलेले असतात, जेणेकरून महिपत जेव्हा आपल्या गुन्ह्याची कबुली देईल तेव्हा त्याचं संपूर्ण बोलणं हे CCTV कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होईल आणि पुरावा म्हणून ते कोर्टामध्ये सबमिट करता येईल. तर इथे पोलिसांनी सुद्धा उत्तम सहकार्य अर्जुन सायली यांना केलेलं असतं. प्रतिमाने खूप मोठी रिस्क घेऊन त्या ठिकाणी येण्याचं ठरवलेलं असतं.
कारण 22 वर्षांपूर्वी जो अपघात घडवण्यात आलेला असतो त्याच्या मागे महिपत तर असतोच, पण इथे एका कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन करण्यात आलेला असतो. त्यांच्या सुदैवाने तिघेही वाचलेले असतात, पण तब्बल 22 वर्ष इथे वडील, आई आणि मुलगी ह्या तिघांची ताटातूट झालेली असते आणि 3 वर्षानंतर ते तिघे एकत्र आलेले असतात. पण तरीसुद्धा इथे नागराजच्या प्लॅनिंगमुळे इथे आता खरी तन्वी म्हणजे सायली ही आपल्या खऱ्या आईवडिलांपासून, रविराज काका आणि प्रतिमा यांच्यापासून, त्यांच्या मायेपासून अजून पोरकीच राहिलेली असते आणि जिचा त्यांच्याशी काडी मात्र संबंध नाही, ती प्रिया मात्र तन्वी म्हणून इथे त्यांच्या डोक्यावरती मिऱ्या वाटत असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता 22 वर्षानंतर ते कुटुंब जरी एकत्र आलं असलं तरीसुद्धा त्यांची काय चुकी होती म्हणून त्यांना एकमेकांपासून वेगळं ठेवण्यात आलं होतं? काय चुकी होती म्हणून त्यांना मारण्याचा डाव रचण्यात आला होता? तर फक्त आणि फक्त प्रॉपर्टी आणि पैशांसाठी इथे स्वतःच्या भावानेच इथे महिपतला नागराजने रविराज काकांची सुपारी दिलेली असते आणि त्याचमुळे प्रेक्षकांनो हा आता अपघात घडून आणण्यात आलेला असतो. पण शिक्षा तर मिळायलाच हवी आणि म्हणूनच इथे नियतीने आता महिपतचं नाव समोर आणलेलं असतं. महिपत समोर आल्यानंतर बाकीचे धागेदोरेसुद्धा सापडणार अर्जुनला माहिती असतं. म्हणूनच त्याने आधी ट्रॅपमध्ये महिपतला अडकवलेलं असतं, कारण महिपत शॉर्ट टेम्पर आहे. त्याला इथे आपल्या गळ्याशी फास आल्यानंतर तो पटापट खऱ्या गुन्हेगारांची नावे सांगणार हे अर्जुनला माहितीच असतं. म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे आता महिपत ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर सांगितल्याप्रमाणे इथे त्याच ॲड्रेसवरती पोहोचलेला असतो जिथे 22 वर्षांपूर्वी प्रतिमाचा अपघात घडून आणलेला असतो. तेव्हा तिथे महिपत येतो आणि म्हणतो, कोण आहे रे इकडे, कुणी बोलवले मला? तेव्हा प्रतिमा तिथे येते आणि म्हणत असते की मीच तुला बोलवलं इथे. 22 वर्षांपूर्वी तू जे काही कारस्थान केलं होतंस ते मला आठवणार नाही असं वाटतंय का तुला? मला सगळं काही आठवतंय. तूच मला मारण्याचा प्रयत्न केला होतास, माझ्या कुटुंबाला तू उद्ध्वस्त केलेस आणि त्याची शिक्षा तर मात्र तुला मिळणारच. तेव्हा महिपत चिडतो आणि म्हणतो की अगदी बरोबर बोललीस तू. 22 वर्षांपूर्वी मीच तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला होता, पण तुझ्या नशिबाने वाचलीस ना तू. पण 22 वर्षांपूर्वीसुद्धा माझ्या हातूनच तुझं मरण लिहिलं होतं आणि आत्तासुद्धा माझ्या हातूनच तुझं मरण लिहिलेलं आहे आणि त्यावेळेला तू तुझ्या सुदैवाने वाचली होतीस, पण आता नाही. आता तू मरणार म्हणजे मरणारच. मी मारणार तुला. माझ्या हातामध्ये ही जी बंदूक दिसते ना, त्याच्यातल्या पहिल्या गोळीवरती तुझंच नाव आहे प्रतिमा आणि म्हणूनच मी तुला आता मारून टाकणार आहे. मला धमकी देताय? माझ्या विरोधात पुरावे सादर करणार का तुम्ही? आत्ताच्या आता इथे मारून टाकणार. 22 वर्षांपूर्वी तुमच्या गाडीचा अपघात मीच घडून आणला होता, पण तरीसुद्धा इतक्या मोठ्या अपघातातून वाचलात तुम्ही सगळेजण आणि मला असं वाटलं होतं की आता तरी शांत राहाल, पण नाही. परत एकत्र आल्यानंतर पुन्हा माझ्या जीवावरती उठलातच ना, म्हणूनच आता मी तुला संपवणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रतिमा म्हणत असते, अच्छा, म्हणूनच तुला बघितल्यानंतर मी घाबरत होते आणि शेवटीला मला आठवलंच, मला मारणारी व्यक्ती ही तूच होतीस. तेव्हा रविराज काका हे सगळं ऐकत असतात. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. अर्जुन सायलीचा संशय खरा ठरला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रतिमावरती महिपतने गोळी चालवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि म्हणूनच तिथे आता सायली येते, कारण महिपतच्या विरुद्ध बाजूने सुद्धा एक गुंड धावत येत असतो प्रतिमाला मारण्यासाठी. तेव्हा सायली धावत पळत तिथे येते आणि जळकं लाकूड उचलते आणि त्या माणसाला आता प्रतिमापासून दूर ठेवते. तेव्हा इथे महिपत घाबरतो आणि म्हणतो, ही सायली इथे काय करते? तेव्हा सायली म्हणते, महिपत, आता तुझं काही खरं नाही आहे. स्वतःच्या तोंडाने इथे गुन्ह्याची कबुली दिलीस ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता महिपत गोळी चालवणारच असतो, पण तेवढ्यातच इथे प्रतिमा आणि सायली दोघेही गोळी खूपच जास्त हुशारीने आता पूर्णपणे चुकवलेली असते. ती गोळी आता दोघींनासुद्धा लागत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, तिथे आता अर्जुन आलेला असतो. अर्जुन इथे संपूर्ण गुंडांची धुलाई करतो. त्याचबरोबर सामंत आणि त्यांची टीम तिथे आलेली असते. त्यांनी इथे आता गोळीवरती मारून सगळ्यांना सावध राहायला सांगितलेलं असतं आणि इथे महिपतच्या गुंडांना आणि महिपतला इथे आता पोलिसांनी पकडलेलं असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता महिपतला तब्बल 22 वर्षानंतर पकडण्यात आलेलं असतं.
तर योग्य वेळी येऊन इथे आता पोलिसांनी महिपतला पकडलेलं असतं आणि महिपतने जी गुन्ह्याची कबुली दिलेली असते ती आता CCTV कॅमेऱ्यामध्ये पूर्णपणे रेकॉर्ड झालेली असते. त्यामुळे पोलिसांकडे आणि अर्जुनकडे महत्त्वाचा पुरावा आलेला असतो महिपतच्या विरोधामध्ये. त्याने स्वतःनेच हे कबूल केलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे महिपतला जेलमध्ये पाठवण्यात आलेलं असतं. तर एका बाजूला प्रतिमाने जी रिस्क घेतलेली असते त्याच्यामुळे तिच्या मनातली भीती निघून गेलेली असते. अग्नीला बघितल्यानंतर तिला जी भीती वाटत असते ती आता पूर्णपणे निघून गेलेली असते आणि 22 वर्षांपूर्वी इथे नवरा बायकोला आणि त्यांच्या मुलीला एकमेकांपासून वेगळा करणारा व्यक्ती, तो गुन्हेगार आता सापडलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, महिपत आता जेलमध्ये गेलेला असतो. ही बातमी आता साक्षीला कळते. साक्षीला खूप मोठा धक्का बसतो आणि नागराजला सुद्धा. नागराज म्हणतो, अरे देवा, हा महिपत आता पकडला गेलाय. त्याने माझं नाव सांगितलं तर? नाही, त्याने माझं नाव सांगता कामा नये. तर प्रेक्षकांनो, महिपत जेलमध्ये गेलेला असतो. तर अर्जुन सायली यांना तुळजापूरला जावं लागतं गिरिजा आणि रुद्र या दोघांच्या लग्नासाठी. आता गिरिजा ही सायलीला बहीण मानत असल्यामुळे सायलीला तर आता जावंच लागतं लग्नासाठी. अर्जुनसुद्धा गेलेला असतो. तेव्हा इथे सगळेजण मंदिरामध्ये आलेले असतात आणि तेव्हा इथे अर्जुन सायली म्हणत असतात की चला, ठरलं तर मग आमच्या दोघांचं तर लग्न झालंय, आता तुमचंसुद्धा लग्न होणार. तेव्हा रुद्र म्हणतो, हो मग आम्ही नशिबाने दोघंजणं एकत्र आलो आहोत. तेव्हा इथे आता खूपच जास्त सायली गिरिजासाठी खुश असते. गिरिजाला रुद्रच्या रूपामध्ये चांगला नवरा मिळत असतो. तेव्हा सायली म्हणत असते की गिरिजा, वाईट वाटून घेऊ नकोस. रुद्र खरंच खूप चांगला मुलगा आहे. नशीबवान आहेस म्हणून त्याच्यासारखा मुलगा तुला मिळालाय. त्यानंतर प्रेक्षकांनो, सायली आता गिरिजाला समजावत असताना तिथे एक माणूस मंदिराच्या समोर इथे आता अंगावरती फटके मारून घेत असतो. देवी आईचं नाव घेत असतो आणि अंगावरती फटके मारून घेत असतो. तेवढ्यातच तिथे सायली आता त्या व्यक्तीला बघते. तर तो बाबू ड्रायव्हर असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, सायली काय झालं? सायली म्हणते, अर्जुन सर, मी आता इथे बाबू ड्रायव्हरला बघितलं. तो इथे आता होता, पण तो तर मेला होता ना. हा तोच बाबू ड्रायव्हर आहे ज्याने 3 वर्षांपूर्वी रविराज काकांना इथे त्यांचा अपघात नक्की कुणी घडून आणला होता त्या व्यक्तीचं नाव सांगणार होते, पण तेवढ्यातच त्यांनी जीव सोडला होता. त्यामुळे हा तोच बाबू ड्रायव्हर आहे ज्याने त्यांच्या गाडीचा अपघात घडून आणला होता. त्यामुळे हा बाबू ड्रायव्हर जर आपल्याला सापडला तर तो महिपतच्या विरोधामध्ये साक्ष देऊ शकतो आणि महिपतला अजून कोण कोण सामील होतं त्यांची नावंसुद्धा सांगू शकतो. काय वाटतं तुम्हाला? तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणतो, ठीक आहे, त्या बाबू ड्रायव्हरला शोधून काढूया. तेव्हा अर्जुन, सायली आणि त्याचबरोबर रुद्र, गिरिजा चौघंजणं मिळून बाबू ड्रायव्हरला सगळीकडे शोधतात आणि फायनली इथे बाबू ड्रायव्हर लपत छपत का होईना पण आता अर्जुन सायलीच्या हाती लागलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, बाबू ड्रायव्हर, आम्हाला सत्य समजलंय, त्याच्यामुळे आता आमच्यापासून लपून बसू नकोस. तू मेला होतास ना, मग तू जिवंत कसा? तर इथे बाबू ड्रायव्हरने मरण्याचं नाटक केलेलं असतं आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता डॉक्टरांमुळे तो वाचलेला सुद्धा असतो. कारण जेव्हा नागराजने त्याला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो त्याच्यानंतरला रविराज काका येतात, त्याला बघून तिथून निघून जातात आणि मग डॉक्टर आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला पुन्हा एकदा जिवंत केलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, तो आता सगळ्यांच्या नजरेपासून लपून छपून तुळजापूरला आलेला असतो. हे सत्य समजल्यानंतर अर्जुन म्हणतो की आता तुम्हाला एक चांगलं काम करायचं आहे. तुम्हाला शिक्षा वगैरे होणार नाही, पण तुम्हाला आता इथे पोलीस स्टेशनला यावं लागेल. महिपतच्या विरोधात तुम्हाला साक्ष द्यावी लागेल. तेव्हा इथे आता अर्जुनच्या सांगण्यावरून बाबू ड्रायव्हर अर्जुन बरोबर आता पनवेलला येतो आणि पोलीस स्टेशनला जाऊन त्याने स्वतः लेखी इथे आता साक्ष दिलेली असते की महिपतने त्याला पैसे दिले होते, त्याला धाक दाखवलेला असतो आणि म्हणूनच त्याने महिपतच्या सांगण्यावरून रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा अपघात घडून आणलेला असतो. त्याने आपल्या टेम्पोने त्यांच्या गाडीला धक्का मारून दरीमध्ये पाडलेलं असतं. हे आता स्टेटमेंट बाबू ड्रायव्हरने पोलीस स्टेशनमध्ये येऊन महिपतच्या विरोधात देत अर्जुन सायलीची जी केस असते ती अजूनच भक्कम केलेली असते. तेव्हा इथे महिपत म्हणत असतो की बाबू, माझ्या विरोधामध्ये साक्ष दिलीस ना, अरे पण काय उपयोग, कारण का माझ्या विरोधात साक्ष दिलीस तरीसुद्धा खरा गुन्हेगार मात्र मोकाट फिरतोय. तेव्हा अर्जुन म्हणतो, कोण आहे खरा गुन्हेगार? तेव्हा प्रेक्षकांनो, महिपत म्हणत असतो की मी तर फक्त सुपारी घेणारा माणूस आहे, पण खरा मास्टर माइंड तर वेगळाच आहे.
तेव्हा अर्जुन म्हणतो, महिपत सांग खरा मास्टर माइंड कोण आहे? स्वतः तर अडकलायसच ना, मग खऱ्या गुन्हेगाराला सुद्धा शिक्षा मिळू दे, एकटा का शिक्षा भोगशील? तेव्हा इथे आता महिपत म्हणत असतो की रविराज किल्लेदार यांचा सगळ्यात लहान भाऊ नागराजने मला रविराज किल्लेदाराच्या कुटुंबाला संपवण्याची सुपारी दिली होती. तेव्हा मी तर फक्त सुपारी घेणारा आणि काम करणारा माणूस आहे, पण खरा मास्टर माइंड तर नागराज शेठ आहेत. त्यांनीच तर आपल्या भावाला मारण्याची सुपारी मला दिली होती. तर इथे मला तुम्ही गुन्हेगार म्हणून जेलात टाकलत, त्याचं काय करणार? त्यालासुद्धा त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देणार की नाही? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्जुन म्हणतो, खोटं बोलतोयस तू. तेव्हा महिपत म्हणतो, खोटं बोलत असेल तर जा नागराज शेठला विचारा, हे कारस्थान नक्की कुणाचं आहे ते. मी जेलमध्ये असलो तरीसुद्धा त्यांचे प्रयत्न अजून थांबलेले नाही आहेत. ते रोज प्रयत्न करतायत त्यांच्या वहिनीला आणि दादाला संपवण्याचे, कळलं का? तेव्हा प्रेक्षकांनो, महिपतच्या गळ्याशी पाणी आल्यानंतर, ते नाकातोंडात गेल्यानंतर त्याने बरोबर खरा मास्टरमाइंड, खरा गुन्हेगार नागराज याचं नाव आता अर्जुनच्या समोर घेतलेलं असतं. तेव्हा अर्जुनने त्यालासुद्धा जेलमध्ये टाकण्याची पूर्ण तयारी सुरू केलेली असते.